हाय फ्रेंड्स, हे मसूरच्या डाळीचं मिश्रण आहे. मसूरची डाळ भिजवली आहे अर्धा तास आणि मग मिक्सरला वाटून घेतलं. ह्याच्यात मी आलं पण टाकलं आणि मीठ टाकलं आणि मिक्सरला लावून घेतलं आहे मिश्रण. आता ह्याच्यातून ह्याचे बनवूया डोसे. ह्याच्यासाठी मी पहिला ह्याच्यामध्ये इनो घालणार आहे, थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी डोसे. तर 1 चम्मच साधारण इनो, अजून 1 चम्मच. हा साधा इनो आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि पटापट डोसे बनवायला घेऊया. इन्स्टंट ह्याच प्रकारे हा डोसा बनला आहे. आता ह्याला शिजवण्यासाठी झाकण लावूया. मी 2 बाजूला 2 डोसे बनवते, थोडा काम लवकर होण्यासाठी. झाकण ठेवून दोन्ही डोसे शिजू दे. चटणीसाठी घेऊया कोथिंबीर, खोबरं ह्याच्यात घ्यायचं आहे थोडंसं. आणि डाळ, ही भाजलेली डाळ असते जी दुकानामध्ये रेडीमेड मिळते ती. थोडंसं मीठ आणि मिक्सरला लावून घेऊया आपण. मीठ आणि मिक्सरला लावून घेऊया. गोड चटणीसाठी गूळ घेतला आहे आणि हे आहे चिंचेचा कोळ जे मिक्स केलं जाते गुळाबरोबर. त्याच प्रकारे गोड आणि आंबट चटणी बनते. आणि इथे आहे ही हिरवी चटणी जी मगाशी तुम्हाला दाखवली होती बनवताना. मग सर्व करूया. डोसे घेतले, ग्रीन चटणी,